उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा एकीकडे सुरू आहेत आणि आता शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे। राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाकरता आमच्यातली क्षुल्लक भांडणं बाजूला सारून एकत्र येण्याचं सुतोवाच केलं होतं। त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका आणि भेटीचं सत्र वाढताना दिसतंय। गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या 3 वेळा बैठका झालेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे ठाकरे कुटुंब आणि दुसरीकडे आता पवार कुटुंब पुन्हा जवळ येणार का, एकत्र येणार का, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत। दोन्ही कुटुंब जर एकत्र आली तर राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं बघायला मिळतील अशी चर्चा आहे। पुढच्या घडामोडीकडे आपण वळूया। पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली। या बैठकीबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं। संस्थांच्या कामांनिमित्त बैठकीत भेटी होत असतात, काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या असतात, मात्र कुटुंबातल्या भेटीबाबत बाकीच्यांनी चर्चा करू नये असं अजित पवार म्हणाले। साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्रीय संस्कृती परंपरा आहे। ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही। तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे। काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात। सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं। 15 दिवसातली शरद पवार आणि अजित पवार यांच्यातली ही तिसरी भेट आहे आणि बाजूबाजूला बसून त्यांच्यात संवाद झाला। तो कामानिमित्त का असेना, पण थोडासा दुरावा कमी झाल्यासारखा दिसतोय। काही महिन्यांपूर्वीपर्यंत परिस्थिती अशी होती की एका व्यासपीठावर एका ठिकाणी येणं हे दोघंजण टाळत होते, काका पुतण्या, पण आता तसं नाहीये। त्यामुळे अधिक चर्चा सुरू झालेल्या आहेत की काका पुतण्या एकत्र येणार का। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत ही महाराष्ट्राची इच्छा आहे। तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने काहींना कायमचं शेतात जावं लागेल असा घणाघात राऊतांनी शिंदेंना लगावला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली। हा ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे, तसंच आमच्या भावना स्वच्छ आणि निर्मळ आहेत असा टोला राऊतांनी लगावला। भूतकाळात न वळण्याचं आम्ही ठरवलं असून उद्धव ठाकरे हे भविष्याचा विचार करणारे नेते आहेत असंही ते म्हणाले। तसंच पुढे जाण्याकरता मागचं सगळं विसरण्याची तयारी असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं ठरवल्यावर उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेत्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याच्या सूचना दिल्याचं राऊत म्हणाले। दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर शिंदे सेनेच्या नशिबी शून्यच येणार असा घणाघाती टोलाही राऊतांनी लगावला। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल, कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे। पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाहीविरुद्ध कायम लढे दिलेले आहेत, हे विसरू नका। पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही। स्वतः उद्धव ठाकरे असेल, मी असेल, आमचे इतर माझे सहकारी असतील, प्रवक्ते आहेत खाली, तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही।
आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये. भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे. भूतकाळात डोकावायचा नाही. जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे, एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं. मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना. याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात. आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे, आम्हाला मराठी माणसाचे भविष्य उज्ज्वल करायचं आहे हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये. मग उद्धवजींनी खाली संदेश दिले आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे, आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही. 4 भिंतीआड आपण बोलू शकतो, पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही. त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे बरं का. त्यांच्या नशिबी 2 भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे. त्यांना हे नको आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे. यावरून संजय शिरसाट यांनी टीका केली. काय म्हणाले संजय शिरसाट तेही बघा. त्यांच्याकडे निष्ठा, नैतिकता महाराष्ट्रासाठी, कसला महाराष्ट्रासाठी, स्वतःसाठी काय करतात ते बघा ना तुम्ही. महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय? महाराष्ट्र का तुमच्यामुळे थांबलाय का तुमच्यामुळे थांबणार आहे? महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान बाबा. 2.5 वर्ष कुणाला न भेटता तुम्ही सत्ता चालवलेली तुम्ही लोक, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार. म्हणून तुम्ही आता गप्प राहा, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहा, ते तुम्हाला लाथा मारतील, तुम्ही त्यांना नमस्कार करा. पुढची बातमी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याला मनसे नेते मनोज चव्हाण यांनी विरोध दर्शवला. आता आमचा विश्वास राहिला नाही. याआधी देखील आम्ही 2014 आणि 2017 साली युतीचा प्रस्ताव पाठवलेला होता, पण त्याला प्रत्युत्तर आलं नाही. आम्हाला बदनाम करण्याचं काम ते करतायत असा आरोप मनोज चव्हाणांनी केला. हा आम्ही प्रयत्न 2014ला देखील केला होता, 2017ला देखील केला होता. प्रश्न असा आहे की आता अचानक आता कशी काय या लोकांना सगळ्यांना जाग आली असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे कसं आहे, 2014ला माननीय राज ठाकरे साहेबांनी प्रयत्न केला होता, 2017ला देखील आम्ही पक्षाने प्रयत्न केले होते. अगदी शेवटपर्यंत आमचे नेते मंडळी बोलणी करत देखील होते त्यांच्याबरोबर, परंतु त्यांना हे करायचं नाहीये. म्हणजे हे असे सगळे वाक्यरचना किंवा असं सगळं समाजामध्ये पसरून एक मनसेविषयी वगैरे असा संभ्रम निर्माण करणं हाच त्यांचा हेतू आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आलंय. राज आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हिताकरता एकत्र यायला तयार आहेत. या बातमीने देशाच्या राजकारणात खळबळ माजवली. या बातमीने अनेकांना आनंद झाला, अनेक जण पोटदुखीनं बेजार झाले. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झालाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बैमानी करणाऱ्यांना पंक्तीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी काय पुढे नेणार हा साधा सरळ प्रश्न आहे. भाजपचं राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचं आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचंच काम त्यांनी केलंय. महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा आणि त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावं ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलं आणि धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषयातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलेत जे चर्चेत आले. उद्धव साहेब स्वतः राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या.
बाळा दराडे आणि किरण गामने यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे. ठाकरे बंधू युतीबाबत चर्चा सुरू असताना हा बॅनर नाशिकचा चर्चेत आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं शहरभर असे बॅनर लावलेले आहेत. बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो आहे.